आदरणीय सन्माननीय श्री हेमंत मालुसरे सर, आपण या हेमंत मालुसरे सरांचा यशोचिता सन्मान प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. आदरणीय वाघ हवेली त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील. पिट्सही अगदी पिट्सही ऑन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. अगदी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मानस धाडस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघ मातब्बर आहेत. अगदी या स्पर्धेमध्ये जो जिंकला तो थेट उद्याचा प्रवास म्हणजे 16 मध्ये प्रवेश करणार आहे. अगदी डुवाडा मॅच नॉकआउट स्टेज आपण पाहतोय. 32 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी दिमागदार आयोजन. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती असेल घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. दोन्ही संघ एक बाजूला पिट्सही आणि दुसऱ्या बाजूला आपण वावे हवीला पाहतोय. आघाडीची जोडी सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संतोष आणि चला संतोष आणि मंगेश आघाडीची जोडी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज विवेक. पहिला बॉल यावेळेस समोर अगदी जर आपण पाहिलं किलर दमिला स्ट्रायकिंग कडे पाहायला मिळाला. घोषांकी 17 एक धाव. अगदी जोरकस प्रहार. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला त्या पद्धतीनं अगदी फोर्स केला आणि लॅपटॉप ड्राईव्ह केला. अगदी जर आपण पाहिलं घोषांकी 17 घोषांकी 17 मध्ये एक धाव. एक धावेनं यावेळेस मात्र अगदी जर आपण पाहिलं श्री गणेश होताना पाहायला मिळतंय. संघ वावे हवेली अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती कोणचा पुढे हाय ऍक्शन युवा गोलंदाज पाहायला मिळतं आपल्याला. गोलंदाज पुढचा बॉल यावेळी लोअर फुटला चेंडू आडवा बाटने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत अगदी शॉर्ट लेगला तैनात आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये अगदी पहिलं षटक पॉवर प्ले. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले गेले आहेत. अगदी वाईडिश लॉंगॉनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुढचा बॉल विवेक यावेळेस बॅट आणि पॅडवरती आदळणारा चेंडू राहिला. घोषांकी 17 मध्ये एक धाव मिळते. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जातोय. रणसंख्या 3 या आकड्यावरती. चला घाई करायचं, जास्तीचा वेळ देखील खर्च करू नका. चला पुढचा बॉल यावेळेस अगदी बुलरलेनचा बॉल आडवा बाटने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. अगदी जर आपण पाहिलं बॉल नाही थांबणार. बॉल लॉंग स्टॉप फरार. पुण्याचे बाप्पा दगडूशेठ आणि बॉल नाही घेतल्या. थेट बॉर्डर लाईनची बॅट चौकार. 4 धावा आल्या. धावसंख्येला देखील आकार आला. रणसंख्यामध्ये वाढ. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 7 रन ऑन द स्कोर बोर्ड. पहिलं षटक मार्ग असता. गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी आपण पाहतोय विवेकला. चला घाई करा. विवेक रवाना होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल हा प्रकार आडवा बाटना खेळला. क्षेत्ररक्षक नाहीये. 17 रिकामा. यावेळेस देखील बॉल जर आपण पाहिलं मिड विकेट पार. बॉलला अगदी जर पाहिलं खेळला मिड विकेट सीमा रेषा पार. यावेळेस देखील आला. सेकंड इन अ रो चौकार. चौकाराला आणि धावसंख्येला देखील आकाराला. धावफलकावरती धावा अगदी आपण पाहतोय 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पहिलं षटक मार्ग असता विवेक. अगदी विवेक वरती पॉवर प्लेचं षटक असताना पॉवरफुल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
यावेळेस अगदी अगदी जर आपण पाहिलं अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला. यावेळेस अगदी जर आपण पाहिलं एक धाव अर्जित झाली आहे. चित्त्याची धाव हरणाची चपलाई 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट पहा ला जवाब राहिलाय. पहिलं षटक आलंय संपुष्टात. पहिला षटका अखेर धावफलक आपण पाहतो 12 बिनबाद 12. आर्यन बोगटे आपण यायचं. आर्यन बोगटे यायचं. प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आर्यन बोगटे. आपण या आर्यनला गौरवित केली जाते. पहिला षटका अखेर 12 धावा धापलकावरती आपल्याला लगावल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज भावेश. अगदी भावेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. अगदी भावेशवरती विश्वास दाखवलाय. तर विश्वासाला सार्थक ठरेल का हा देखील प्रश्नचिन्ह. अगदी भावेशवरती संघाचा सहरसेनापती संघाच्या संघनायकानं विश्वास दाखवलाय. गोलंदाजी मार्कवरती अगदी जर आपण पाहिलं उतरवलं गेलं भावेशला देखील प्राचारण केलं गेलंय गोलंदाजी करण्याकरिता दुसरं षटक हाताळण्याकरिता. चला भावेश जास्तीचा वेळ घेऊ नका. स्पीडअप करा. पहिला बॉल भावेश गोलंदाजी ट्रॅकवरती रवाना होताना पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन द टॉस खेळला. अगदी जर आपण पाहिलं पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव. अगदी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव अर्जित झाली आहे. 21 धाव संख्येनंतर धापलक वधारला जातोय. 13 धावा धापलकावरती. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं किलर द मिलर लेफ्टी स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये स्टाकिनकडे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून घणाघाती प्रहार. यावेळी लोअर फुल टॉस आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक आहे. अगदी तो बनेल दर्शक. बॉलला सरळ फेकून दिला. बॉल जर आपण पाहिलं लॉंग लेग सीमा बार हा आलाय का यूज इट मॅक्सिमम. शानदार षटकार. अगदी दुसऱ्याच बॉलवरती यावेळी बॅकफुटला जाऊन कट केला. गोशांकी सत्रामध्ये 1 धाव अर्जित झाली आहे. 21 धाव संख्येनंतर धापलक वधारला तर रणसंख्येमध्ये वाढ होते. 20 धावा 20 रन. चला घाई करा. अगदी किलर द मिलर समोर आपण पाहतोय. यावेळी देखील फोर्स केला. अगदी एलिव्हेशन फार कमी आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत मिड ऑनला. जर आपण पाहिलं झेल सुटला आणि धरतीला दान झाला. जीवनदान मिळालाय फलंदाजाला. 1 धावाची झाली आहे. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना मागाशी देखील उल्लेख केला. अगदी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं की छोडोगे क्या तो हर जाओगे मॅच. आता पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा अद्भुत खेळ सातत्यानं म्हटलं जातं. परंतु जीवनदान मिळाला फलंदाजाला. एक संधी मिळाली आहे. अगदी प्रेक्षक वर्ग ज्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत ते बॅट ठेवले आहेत. ती बॅट जरा उचला. ते पडद्या खाली येत आहेत. यावेळेस अगदी उचललाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. अगदी जर आपण पाहिलं मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलवरती येत असताना झेल सुटलाय. धरतीला पुन्हा एकदा दान झालाय. जे खेळाडू बसले आहेत पडद्यावरती जी बॅट ठेवली आहे जो बॉर्डर लाईनचा पडदा आपण लावलाय प्लीज ते बॅट मागे घ्या. पडदा खाली येतोय. तामाणे संघ तामाणे थँक्यू. 23 धावा धापलकावरती. चला 6 मिनिटांमध्ये आपल्याला तिसरं षटक परिपूर्ण करायचं आहे. विनंती असेल गोलंदाज लक्ष द्यायचं. यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा आनंद कार्पेटच्या सहाय्याने खेळला चेंडू हा वाईट लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव. 1 धाव अर्जित झाली आहे. 24 धावा 24 विदाउट लॉस. अगदी जर आपण पाहतोय जावे हवेली संघ अगदी जर आपण पाहतोय जोरकस प्रहार सातत्यानं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात.
एक जमाची बाब म्हणजे एकही विकेट अद्याप गमावलेला नाही. यावेळेस नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आहे तैनात. सुटलाय झेल आणि अजून एक मिळतोय जीवनदार आणि देखील पहा हा मिळतोय नशिबाचा संजीवनी चौकार. अगदी झेल सुटलाय आणि त्या बदल्यात 4 धावा देखील मिळाल्यात. मी अगदी मागाशी देखील म्हटलं खऱ्या अर्थानं आपण एक मॅच पाहिली. अगदी नुकतीच मॅच झाली रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण एक मॅच पाहिली. मयूर वाघमारे त्या संघाचं प्रतिनिधित्व करत होता. अक्षरशः त्या कॅच मुलं त्यांना ती मॅच सोडावी लागली. म्हणजेच काय सातत्यानं समीकरण क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही काय करता याला फार महत्व नाही. तुमचे प्रयत्न कसे आहेत, तुमच्या प्रयत्नांचे परिश्रम क्रिकेटच्या मैदानामध्ये कसे आहेत त्याला फार महत्व दिलं जातं. आणि खऱ्या अर्थानं यावेळी जीवनदान पाहिलं दोन्ही फलंदाजांना मिळाला आहे. यावेळेस अगदी आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर लगेचच यष्टी रक्षकाचा वेट, निर्धाव डॉट बॉल. अगदी घेणार उचली मारणार भरारी कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी. कुणबी युवा चषक 2024 हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. यावेळेस वेरिएशन अगदी स्लोअर पद्धतीने चेंडू हाताळला आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. डीपला असेल आणि यावेळेस मात्र पहिली सफलता प्राप्त होती बिग विकेट मैदानाच्या बाहेर. किती झाला 28 लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. 28 धावा धापलेकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज भास्कर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. भास्कर यावेळेस अगदी जर आपण पाहिलं फलंदाजी चांगली राहिली आहे. पहिला षटक जर आपण पाहिलं तर पॉवरफुल फलंदाजी पहिल्या षटकाखेर व्हायला मिळाली. दोन्ही फलंदाज आक्रमकतेने अगदी यावेळेस वंदे टोस खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली फेक राहिली आहे आणि यावेळेस देखील जावं लागेल मैदानाच्या बाहेर. यावेळेस मात्र जर अगदी जर आपण पाहिलं बिग विकेट मोठा मासा गळायला लागला. यावेळेस मात्र अगदी जर आपण पाहिलं संतोषला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. अगदी जर पाहिलं मोठ्या फटक्यांची आतषबाजी संतोषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती. खऱ्या अर्थानं विकेट गमावलाय आणि स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करावं लागलंय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वयं पुढचा बॉल. यावेळेस मात्र अगदी वेगावरती स्वारवंदरा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव. यावेळेस देखील अगदी जर आपण पाहिलं दुसऱ्या षटकची सांगत होती. दुसऱ्या षटकाखेर धावफलक आपण पाहतोय. धावसंख्या रणसंख्या 29 29 लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. चला यानंतर होणारा सामना कुडे त्यांच्या आगेच खेळताना पाहायला मिळते. राठाड संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण या दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कॉल करत आहोत. मी लक्ष वेधतोय आणि संपूर्ण टीम देखील यायची आहे. कुडे संघ आणि राठाड संघ. कुडे संघ आणि राठाड. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. यावेळेस अगदी परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज दिनेश. पहिलाच बॉल अगदी ब्रह्मास्त्राचा वापर करताना पाहायला मिळाले. 1 धाव. हॅलो हॅलो हॅलो. दिनेश यावेळेस अगदी आक्रमकता तेज धारदार बहारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दिनेश यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी बराचसा अनुभव असणारी शिदोरी पाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. यावेळेस लो फुलटा चेंडू आडवा बॅटने खेळला. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव.
यावेळी देखील अगदी जर आपण पाहिलं फुलर लेनचा बॉल अगदी घोषांकी सत्र आहे. घोषांकी सत्रामध्ये एक धाव. कुडे संघ आणि राहटाड संघ आपण दोन्ही कर्णधारांचं लक्ष वेधतोय आपण. या कुडे संघ आणि राहटाड. यावेळेस देखील जोरकस प्रहार डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली फेक धाव मिळते. एक एकेरी धाव संख्येनंतर धावफलका संख्येमध्ये वाढ होते. 34 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दिनेश गोलंदाजी मार्गवरती. अगदी मी मगाशी देखील उल्लेख केला बराचसा अनुभव असणारे खेळून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती रवाना होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस समोर फलंदाज जर आपण पाहिलं भास्कर अगदी जर आपण पाहिलं अचंबित केले. थांबून ठेवले. अक्षरशः लेझिम खेळण्यास भाग पाडले गोलंदाजानं. चारी मुंड्या चीट करण्याचं काम दिनेशने केलं. अगदी जर आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली. फक्त धावा खर्च केले आहेत 5. अगदी खऱ्या अर्थानं मी मगाशी देखील म्हटलं बराचसा अनुभव क्रिकेट खेळत असताना अगदी आपल्यापेक्षा जे मोठे म्हणजे सिनियर खेळाडू आहेत अगदी त्यांचा आदर्श समोर ठेवून सातत्याने क्रिकेट खेळला पाहिजे. अगदी पूर्वार्धाचा खेळ देखील संपुष्टात आला. पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या धावा 35. 34 धावा बनवल्या गेल्या. आणि सर्व खेळाडूंना एक विनंती आहे आपले अजून 9 संघ 9 आपले मॅच अजून खेळायचे बाकी आहेत. तरी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या ज्या मधल्या ज्या मुवमेंट आहेत आपण फटाफट फिल्डिंग लावायची आहे. त्याचप्रमाणे आपण फलंदाजाला देखील लगेचच पाठवायचं आहे. आपल्याला थोडंसं वेळ जे आहे ते खूप काळजीपूर्वक या ठिकाणी आपल्याला त्याचं पालन करायचं आहे. सर्वांना विनंती एकदा. चला सर्वांनी जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. अगदी 32 संघ आपल्याला एक दिवसामध्ये संपूर्ण करायचे आहेत. दोन्ही अगदी सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल आपण सहकार्य करा. अगदी स्पर्धा आपली आयोजन आपला कुणबी चषक 2024 आपला अगदी आपण सहकार्य करा. चला कुडे संघ माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या नाणेफेकीचा कॉल करत आहोत. अगदी जर आपण पाहिलं उत्तरार्धामध्ये 24 चेंडूने बनवायच्या 34 धावा म्हणजेच काय तर 8.50च्या सरासरीने धावफलका प्रति षटकामागे गोळा करावा लागेल. उत्तरार्धामध्ये धावा बनवल्या जातील की नाही जातील बरेचसे प्रश्न आहेत. प्रश्नांचं उत्तरार्धामध्ये दडली आहेत. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. अगदी जर आपण पाहिलं वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी विवरचना जर आपण पाहिले बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट अगदी मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इकडे अगदी जर पाहिलं मिड ऑन एक शॉर्ट लेग एक शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज चेतन. समोर जर आपण पाहिलं सुमित आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला. अगदी जर आपण पाहिलं चांगली फील्ड राहिली आहे. 1 धाव वर्जित झाली आहे. तोकर्डे संघ आपण या तोकर्डे संघ आपण या तोकर्डे संघ कुडे आणि राटाड आपण देखील नाणेफेकीचा कॉल करत आहोत.
चला जाऊयात विद्यमान सामन्याकडे, जिथे दोन्ही संघ माथाबार, एक बाजूला पिठसई मुलगाव आणि दुसऱ्या बाजूला अगदी बाबी हवेली. 34 धावांचं आव्हान रचलं गेलं आहे. 34 धावांचा पाठलाग करत असताना आघाडीची जोडी सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये सुमित तेजस. पुढचा बॉल यावेळेस अगदी जर आपण पाहिलं पॉइंटच्या दिशेने अगदी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव ऑन द टोच करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव वारची झाल्या. 3 धावा दापलकावरती, रणसंख्या 3 आपण पाहतोय. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती चेतन. पुढचा बॉल यावेळेस अगदी जर आपण पाहिलं गतीमध्ये व्हेरिएशन, अगदी जर आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा उसळी घेणारा चेंडू राहिला सह यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फेत निर्धाव डॉट बॉल. पहिलं षटक अगदी जर आपण पाहिलं अगदी नावाला साजेसे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चेतन याच्या माध्यमातून घडते. पुढचा बॉल यावेळेस अगदी जर आपण पाहिलं लेग स्टिकला मिस करून जाणारा चेंडू राहिला. डिक्लेअर, एक धाव मिळते. सरळ अगदी 3 एस्टेंच्या वरून चेंडू जाणारा पाहायला मिळाला. एक धावाची सली. एकेरी धावसंख्येनंतर धापलक वधारला जातोय. धापलकावरती धावा. 4 धावा धापलकावरती. 4 रन ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक अगदी कम खर्चाच्या चर्चा मैदानाच्या आतमध्ये लो फुलटा चेंडू यावेळेस अगदी समोर सीधा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न राहिला. अगदी बॅटच्या टो लागून अगदी पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धावाची झाली आहे. 5 धावा धपलकावरती. पहिल्या षटकाला संपुष्टात. अगदी पहिल्या षटकाखेर 5 धावा, 5 रन ऑन द स्कोर बोर्ड. धारदार बहारदार गोलंदाजी राहिले. अगदी प्रभावित केले गोलंदाजानं. नाव चेतन. दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजची मार्गवरती गोलंदाज राकेश. मुश्किलें मुसीबत तमाम है इस खेल में, अगर बुलंद हौसला तो हर मुमकिन मुकाम है खेळ में. खऱ्या अर्थानं अजून बरेच काही अगदी या खेळामध्ये अजून बरेच काय घडलं. काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार आहे. आता विजयाकरिता जर आपण पाहिलं 34 धावांचं आव्हान रचला गेला. 34 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाखेर 5 धावा पिठसे मुलगाव. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न असफल राहिले. निर्धाव डॉट बॉल. यावेळेस बॅटच्या आतली कडा अगदी जर आपण पाहिलं 1 धावाची झाली आहे. गोशांकी सत्रामध्ये 6 धावा दापलकावरती. 6 रन ऑन द स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अगदी दुसरं षटक मार्ग असतं. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील खर्च करू नका. स्पीड अप करा. चला चला राठाड ऑन द टॉस अँड चूज टू फील्ड पास. यावेळी अगदी समोर स्टेक डाऊन ओव्हर द बॉल हिट. क्षेत्ररक्षक आहे परंतु चूक घडते आणि यावेळेस मात्र अगदी पहा दे धक्का मार छक्का. मैं हूं इस टीम का हुक्म का एक्का. 6 धावा आल्यात. अगदी षटकार आलाय. इथे मात्र अगदी नशिबाचा षटकार देखील मिळाला. समोर फलंदाजाच्या माध्यमातून षटकार आल्याच्या नंतर हलक्यातनं सन्मान दिलाय. अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. षटकार आले तर नंतर हलक्यात स्टिय केलं. 13 धावा दापलकावरती. 34. यावेळेस हाफ ट्रॅकेट चेंडू आडवा बाटने खेळला. अगदी लॉंग लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फेगानं अगदी बॉलला कॅरी करतील. चांगली फेक राहिली आहे. 14 रन. 14 धावा दापलकावरती.
एक मोठी जमाची बाब म्हणजेच काय तर एकही विकेट गमावलेला नाहीये टीम पिटसई यावेळेस अगदी स्लॉट मध्ये आला क्षेत्ररक्षक आहेत चांगल्या धाबा वाचवल्या चांगला एफर्ट आणि ते काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तालमेल कॉलिंग चुकली आणि त्याच कारणास्तव अगदी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद विकेट क्रमांक पहिला मिळतोय टीम वावेळी संघाला अगदी खऱ्या अर्थानं असेल ना संघाची साथ तरच होतो समोरच्या टीमवरती बाद अगदी सर्व संघांची संपूर्ण संघाची साथ आणि समोरच्या टीमवरती सातत्यानं मात होताना पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज बातोय पहिली सफलता प्राप्त झाली आहे वावे हवेली संघाला तिसरा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती अविनाश 15 धावा दापलकावरती 15 रन लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर बोर्ड 15 धावा दापलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 4 मिनिटांमध्ये अविनाश आपल्याला गोल अगदी 6 चेंडू डिलिव्हर करायचे आहेत 4 मिनिटांमध्ये आपलं षटक पूर्ण करायचं आहे पुढचा बॉल यावेळी डान्सिंग डाऊनने खेळला इनसाइड आउट क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला टिपला जाईल आणि यावेळेस मात्र काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पहा बिग नो मैदानाच्या बाहेर बडी मछली जाल में फसी विकेटचं पतन मोठा विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला अगदी सफलता प्राप्त होतीये अविनाश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरले पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे चला घाई करा चला घाई करा 3 मिनिटं शेवटचे 3 मिनिटं अगदी तिसरं षटक हाताळण्याकरिता 15 मिनिटांचा अवधी आहे 3 मिनिटं राहिली आहेत अविनाश आपल्याकडे पुढचा बॉल यावेळेस अगदी इनसाइड आउट खेळला क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा संधी 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 आणि यावेळेस मात्र दुसऱ्या अॅटम मध्ये टिपलायच होईल आणि आणखीन एक फलतो संपतोय फलंदाजाचा खेळ गोल्डन डकचा शिकार ठरतोय फलंदाज बाद चला 2 मिनिटं किती मिनिटं राहिले किती आहेत ना चला घाई करा 3 मिनिटं राहिली आहेत एका मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात कुठेतरी आता बॅक फुटला येत असताना संघ पिटसे पाहायला मिळतात अगदी फलंदाजाला आक्रमक व्हावं लागेल मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल आनंद गाळपटच्या साहाय्याने खेळल्या चेंडूला अगदी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत एक धावाची झाली आहे एकेरी धावसंख्येनंतर धापलक वधारला जातोय धावसंख्या हरणसंख्या 16 रन्स ऑन द स्कोर बोर्ड 16 रन्स लॉस ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर बोर्ड अगदी थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये अगदी जर आपण पाहिलं मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि यावेळी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद विकेटचं पतन चला विकेट प्राप्त झाली आहे 2 मागोमाग फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावेळेस अगदी बाटन पाड मधला चेंडू राहिलाय गोसांगी सत्रामध्ये 1 धाव लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते विजयाकरिता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू आणि 18 धावा चला रणवे मध्ये कायसा बदल अगदी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अगदी गोलंदाजांना सातत्य रणवे मध्ये फेरबदल
डेड बॉल. मृत चेंडू घोषित केलाय. अगदी काही सेकंद राहिली आहेत गोलंदाजी करण्यासाठी. काही सेकंद राहिले आहेत, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळेस ट्रॅकर हा पंपूल करण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यावेळेस अगदी थ्रो डेंजरकडे पंचांचा बोट हवेत, याने की काम तमाम. फलंदाज अजून एक बाद. चला, तिसरा षटक देखील संपुष्टात आलाय. तिसरा षटक अखेर धापलक आपण पाहतोय. 18 रन, लॉस ऑफ 5 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचं हाणामारीचा स्लॉगर हाताळण्याकरिता गोलंदाजच्या मार्ग वरती. चला, गोलंदाजची मार्क वरती गोलंदाज. तिसरा षटक हाताळण्याकरिता स्लो, अगदी लेफ्ट हँडेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहिला बॉल वेगवान हाताळला. वेगावरती स्वार होणारा चेंडू राहिला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संतोष मैदानाच्या आतमध्ये उंच पुरा हा ॲक्शन गोलंदाज. पुढचा बॉल. या रिलीज अगदी जर आपण पाहिलं फुलर लेन हलक्या हातानं सन्मान दिलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव जी चालली आहे. किती पाहिजे यावेळेस देखील अचंबित केलंय. फलंदाजाला थांबून ठेवलंय. एक धाव. किती पाहिजे आता? 3 मध्ये किती पाहिजे? 3 मध्ये 15. विजयाकरिता 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू आणि 15 धावा. अगदी जर आपण पाहिलं काहीसा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. खराब थ्रो पाहायला मिळाला. अगदी थ्रो अगदी जर आपण पाहिलं थ्रो डेंजरकडे पाहायला मिळाला. आणि यावेळेस मात्र जीवनदान मिळालं फलंदाजाला. 2 चेंडू मध्ये आता बनवायचे 15. यावेळेस समोरच्या दिशेने उडाला. ओव्हर द बॉलर हे क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला डीप मध्ये अगदी त्याने देखील सोडलाय झेल. आणि यावेळेस मात्र जीवनदान मिळालं फलंदाजाला. आता विजयाकरिता 1 चेंडू आणि बनवायचे 13 धावा. 1 चेंडू आणि 13 धावा. 1 गेंद 13 रन. पुढचा बॉल. यावेळेस यू मिस. आय विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. फलंदाजाला माघारी परतवलाय. विजयी संघ ठरला फाबे हवेली. विजयी संघाचं सहर्ष स्वागत आणि पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. यानंतर होणारा सामना कुडे वर्सेस राठार. दोन्ही संघ दिग्गज आहेत. दोन्ही संघाच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळेल आपल्याला. आपण